डिअर स्टुडंट्स, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं? आपण हेच प्रॉब्लेम्स घेतला. शेवटी एक प्रॉब्लेम घेतला होता, फाइंड P and Q if the equation represents a pair of perpendicular lines. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला असंच काय देतात, पॅरलल देतात. काय देतात? पॅरलल. आणि इथे पण आपल्याला काय देतात? परपेंडिक्युलर. पॅरलल आणि परपेंडिक्युलर. ओके, तर हे दोन एक्झाम्पल्स राहिले होते. तर तिसरे एक एक्झाम्पल आहे या टाइप मध्ये. हा जो टाइप आहे याला नाव आहे XIV, म्हणजे 14 नंबरचा टाइप आहे. आता मी तुम्हाला एकदम प्रॉपर पीडीएफ देणार आहे, संपूर्ण लेसनची पीडीएफ देणार आहे. म्हणजे सगळे जे आपले सम्स आहेत, सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, सॉर्ट अनसॉर्ट मिसलेनियस, यांची एक सेपरेट पीडीएफ जी तयार केलेली आहे की जी आता माझी व्यवस्थित टाइप नुसार झालेली आहे, ती तुम्हाला मी देणार आहे. ऑलरेडी या टाइपची मी दिलेली आहे, बरोबर की नाही? सो टाइप 14 नंबरच्या टाइप मध्ये हे दोन अगोदर घेतलेले 3 आणि डाउट्स चं मी पुढे जे व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्यामध्ये चौथा प्रॉब्लेम आहे. तर असे हा जो टाइप आहे कोणता 14वा, तर हा टाइप अतिशय महत्त्वाचा आहे. दरवर्षी याच्यावरती प्रॉब्लेम येतो, म्हणून या टाइपला आपण म्हणतो तू आणि तूच, बरोबर की नाही? हाच येतो दरवर्षी 3 मार्क्सला. तर चला आपण पहिला प्रॉब्लेम घेऊया. मी असं म्हणतो सोल्युशन टू E2. सोल्युशन टू E2. आपल्याला काय दिले? कंबाइंड इक्वेशन. कंबाइंड इक्वेशन कशाचं आहे? पेअर ऑफ लाईन्स. कशा? डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. त्याला कंपेअर करायचं. आपण काय म्हणणार? गिवन कंबाइंड इक्वेशन इज. गिवन कंबाइंड इक्वेशन इज काय इक्वेशन? 2x² plus 8xy plus py² plus qx plus 2y minus 15 equal to 0. So given combined equation is 2x² plus 8xy plus py² plus qx plus 2y minus 15 equal to 0. On comparing. मग आपण कंपेअर केलं. कोणाबरोबर कंपेअर केलं? बघा, x² plus 2hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c equal to 0. याच्याबरोबर कंपेअर केलं तर a किती आला सांगा? 2. a आला 2, बरोबर. 2h किती आला? 8. मग 2h आला 8. मग h किती आला? 4. मग by², so b equal to किती आला? p. by², so b equal to p. त्याच्यानंतर 2gx, मग 2g equal to q, so g equal to q by 2. Then 2fy, मग 2f equal to 2, so f equal to 1. And c equal to किती आलं सांगा? -15. मग c equal to आलं -15. तर हे आपण कंपेअर करून काढलं. पण आपल्याला दिलंय काय? दिलंय असं की दिलेलं इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं? पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. मग दोन शब्द आहेत, एक म्हणजे पेअर आणि दुसरा म्हणजे पॅरलल. मी तुम्हाला सांगितलंय पहिलं पेअरचं नाही वापरायचं, पहिलं कोणाचं वापरायचं? पॅरलल किंवा परपेंडिक्युलरचं. मग आपण म्हणणार फॉर पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन्स कंडिशन काय आहे? h² - ab = 0. मग सांगा h किती आहे? 4. मग 4² - a किती आहे? 2. b किती आहे? p = 0. मग 16 = 2p. मग p किती आलं? 8. मग p आला 8. दिस इज फॉर पॅरलल लाईन्स. हे पॅरलल लाईन्स साठी आहे. आता अजून आपल्याला माहिती आहे फॉर पेअर ऑफ लाईन्स. माझ्यासारखं शेजारी येऊ नका, एका खाली एक घ्या. फॉर पेअर ऑफ लाईन्स ची कंडिशन काय आहे? आपल्याला माहिती आहे ABC plus 2FGH, ABC plus 2FGH, ABC plus 2FGH minus AF² minus BG² minus CH² equal to 0. ABC plus 2FGH minus AF² minus BG² minus CH² equal to 0. चला मला सांगा a किती आहे? 2 into b किती आहे? p किती आला? 8, बरोबर. c किती आहे? -15 plus 2 into f किती बोला? f किती आला? 1.
जी किती आलाय हे जी कुठे आहे हे जी कुठे आहे काय इथे q/2 into h किती आला 4 मायनस a किती आला a आहे 2 f किती f 1 आहे 1 चा स्क्वेअर b किती आहे p पण p किती आला a बरोबर b आला इथे b g किती आहे g आहे q/2 मग काय आला q/2 चा स्क्वेअर मायनस c किती आला -15 into h स्क्वेअर h किती आला 4 4 चा स्क्वेअर 16 इक्वल टू 0 बघा 15 दूनी 30 8 24 म्हणजे काय ना -240 बरोबर 2 ला 2 कॅन्सल म्हणजे किती झाले +4q ओके इथे किती आला 1 चा स्क्वेअर 1 सो -2 त्यानंतर हे काय ना q स्क्वेअर बाय 4 इथे q स्क्वेअर बाय 4 आहे 4 ने 2 ला भाग दिला 2 आले म्हणजे काय -2q स्क्वेअर बरोबर त्यानंतर हे मायनस काय झालं 15 हे प्लस झालं ओके मग हे किती येणार 15 90 मग हे 9 आले मग 240 इक्वल टू 0 बरोबर आहे मग काय झालं बघा या ठिकाणी हे कॅन्सल होईल ना हे कॅन्सल होईल -240 240 कॅन्सल म्हणजे काय झालं -2q स्क्वेअर 4q -2 इक्वल टू 0 सगळ्यांना -2 ने डिवाइड केलं काय होणार q स्क्वेअर -2q -2 डिवाइड केलं प्लस -2 डिवाइड केलं प्लस मायनस देन -2 डिवाइड केलं +1 इक्वल टू 0 म्हणजे काय आलं q - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 q - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 मग q - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 म्हणजेच q - 1 इक्वल टू 0 म्हणजे q इक्वल टू झालं 1 मग फायनली आन्सर द्या आन्सर असा शब्द द्या आणि त्याच्यामध्ये द्या p इक्वल टू 8 p equal to 8 and q equal to 1 तर हा झाला आपला सेकंड प्रॉब्लेम पुढचा प्रॉब्लेम S3 म्हणजे आपला हा टाइप संपतो सोल्युशन टू S3 ओके बघा फाइंड p and q in the equation तुम्ही काय म्हणणार given combined equation is काय आलं बघा 2x square then plus 4xy minus py square plus 4x plus qy plus 1 equal to 0 आता कंपेअरिंग विथ वर स्टेटमेंट लिहित नाही x square म्हणजे a किती आला 2 2h किती आला 4 म्हणजे h किती आला 2 बरोबर py square म्हणजे b किती आला -b 2gx मग 2g किती आला 4 मग g किती आला 2 qy म्हणजे 2f किती आला q मग f किती आला q/2 बरोबर आणि या ठिकाणी c = 1 आला यावर आपण a h b g f c काढा आता ह्यांनी काय सांगितले दिस रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स मग परपेंडिक्युलर लाईन्स साठी काय बघा फॉर परपेंडिक्युलर लाईन्स perpendicular lines साठी काय ना for perpendicular lines a plus b equal to 0 a किती आपला 2 plus b किती आपला b minus b equal to 0 म्हणजे p equal to किती आलं 2 तर ही झाली आपली पहिली व्हॅल्यू p equal to 2 आता आपण घेणार for pair of lines दोन शब्द आलेत ना पेअर आणि परपेंडिक्युलर मग पहिल्यांदा कोणाची कंडिशन वापरायची परपेंडिक्युलरची for pair of lines पेयर ऑफ लाइन्स साठी काय आहे a b c plus 2f g h minus af square minus bg square minus cl square equal to 0 b ची व्हॅल्यू -p इथं -p टाकला -p into c किती आहे बघा 1 plus 2f f किती आहे q/2 g किती बघा 2 h बघा h किती आलाय 2 minus a किती आलाय 2 into f किती आलाय q/2 त्या q/2 चा स्क्वेअर q²/4 minus b किती आलाय -p b हा ऑलरेडी -p आहे
म्हणजे होणार प्लस पी जी स्क्वेअर, जी किती आपला 2 चा स्क्वेअर 4, इथे 4 आला, मायनस सी, सी किती आला 1 इनटू एच, एच किती आला 2, मग 2 चा स्क्वेअर इक्वल टू 0. मग या ठिकाणी काय आलं बघा मायनस 2p, या 2 ला हा 2 कॅन्सल, प्लस 4q, ये इथं कॅन्सल होईल, मायनस q स्क्वेअर बाय 2 प्लस 4p मायनस 4 इक्वल टू 0. बरोबर. आता काय आलं बघा आपल्या p ची व्हॅल्यू टाकायची, p ची व्हॅल्यू किती आली 2, हे 4p मायनस 2p 2p, मग 2p प्लस 4q मायनस q स्क्वेअर बाय 2 मायनस 4 इक्वल टू 0. Now put the value of p equal to 2. So 2 into 2 4 plus 4q minus q square by 2 minus 4 equal to 0. Plus 4 minus 4 cancel. So 4q equal to q square by 2. याला हा cancel. बरोबर. मग या टूला इकडे घ्या. So 8q equal to q square. So q square minus 8q equal to 0. q कॉमन घेतला तर q minus a equal to 0 आला. म्हणून याच्यावरनं काय आलं either q equal to 0 or q equal to 8. q equal to 0 आलं किंवा q equal to 8. या ठिकाणी आपला हा टाइप संपलेला आहे. या टाइप मध्ये अजून एक एक्झाम्पल आहे. S3 नंतर पीडीएफ मध्ये अजून एक एक्झाम्पल आहे. हे मी डाउट्स इन पेअर ऑफ लाईन्स जे शेवटचे 3 लेक्चर बनवले त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. ओके, थँक्यू. आता आपला नेक्स्ट टाइप, टाइप 15. हा पण टाइप महत्त्वाचा आहे, 5 स्टार, व्हेरी इम्पॉर्टंट. आपण एक 2-3 लास्टच्या टाइप मध्ये काय पाहतोय बघा. जर तुम्हाला सांगितलं शो दॅट इज अ पेअर ऑफ लाईन्स, तर डिटर्मिनंट टी किंवा a b c + 2f च्या कंडिशनने दाखवायचं नाही. त्यासाठी ते 6 टर्म्स मधल्या पहिल्या 3 टर्म घ्यायच्या, त्यांचे सेपरेट इक्वेशन काढायचे. पहिल्या इक्वेशन मध्ये c ऍड करायचा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये k ऍड करायचा आणि मग c आणि k काढायचा. म्हणजे तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होते हे आपण पाहिलेलं आहे. परंतु जर त्यांनी स्वतःहून पेअर ऑफ लाईन्स दिलं तर मात्र डिटर्मिनंटची किंवा एक्सपान्शनची कंडिशन वापरू शकतो. टू फाइंड अननोन k काढा, p काढा, q काढा, यासाठी तुम्ही डिटर्मिनंटची कंडिशन किंवा एक्सपान्शनची कंडिशन वापरू शकता. इथं पण तेच दिले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. k ची व्हॅल्यू काढा इफ दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं? पेअर ऑफ लाईन्स. चला मग आपण इक्वेशन मांडूया. बघा, given combined equation is, दिलेलं कंबाइंड इक्वेशन काय बघा, 2x² plus 4xy minus 2y² plus 4x plus 8y plus k equal to 0. बरोबर. मग कंपेअर केलं काय होणार, a equal to 2, 2h equal to 4, h equal to 2, b equal to minus 2, 2gx, 2g equal to 4, g equal to 2, 2f equal to 8, f equal to 4 आणि c equal to k. आणि मग c ची व्हॅल्यू किती आली? k. ओके, ह्या पद्धतीने ते आलं. आता आपल्याला सांगितलं पेअर ऑफ लाईन्स. मग काय करायचं? फॉर पेअर ऑफ लाईन्स, फॉर पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स साठी काय आलं बघा, फॉर पेअर ऑफ लाईन्स. फॉर पेअर ऑफ लाईन्स a b c plus 2fgh minus af square minus bg square minus ch square equal to 0. a किती आला 2, b किती आला -2, c किती आला k plus 2, f किती आला 4, g किती आला 2, h किती आला 2 minus a किती आहे 2, f किती f 4, f4 4 चा स्क्वेअर 16 माइनस b किती आहे -2, मग -2, g किती आहे 2, मग 2 चा स्क्वेअर माइनस bg स्क्वेअर माइनस c किती आहे k, h किती आहे 2, मग 2 स्क्वेअर इक्वल टू 0, मग 2 into -2 -4, so -4k 60 32 बरोबर -32 करेक्ट.
मग आता बघा f2 चा स्क्वेअर 4 4 गुणे 8 प्लस 8 काय आलं प्लस 8 ओके आणि मायनस 4k इक्वल टू 0 32 ला 32 कॅन्सल सो मायनस 8k प्लस 8 इक्वल टू 0 so minus 8k equal to minus 8 so k equal to the other 1 so thus we get k equal to 1 so k ची व्हॅल्यू आली 1 आता क्वेश्चन A2 एक्सरसाइज मध्ये हे तीन प्रॉब्लेम्स आहेत परत तेच फाइंड व्हॅल्यू ऑफ k k ची व्हॅल्यू काढा इफ दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स याच्यामध्ये आता आपण दुसरं घेऊया हे पहिलं होमवर्क आणि हे तिसरं पण होमवर्क मी सेकंड सोडवतो काय सोडवतो सेकंड बघा गिवन कंबाइंड इक्वेशन इज काय दिलं इक्वेशन kxy plus 10x plus 6y plus 4 equal to 0 comparing with x square a किती आला 0 2h किती आला k so h equal to k by 2 2hxy plus by square b किती आला 0 x square plus 2hxy plus by square plus 2gx 2g किती आला 10 मग g किती आला 5 2f equal to 6 so f equal to 3 a b c 2gx plus 2fy plus c so c equal to दिला 4 c equal to आला 4 ओके आता यांनी काय सांगितलंय आपण डिटरमिनंट पण वापरू शकतो हा डिटरमिनंट पण सोडू शकतो चला आपण हा प्रॉब्लेम डिटरमिनंट सोडूया बघा फॉर पेअर ऑफ लाईन्स आपल्याला माहिती आहे डिटरमिनंट a h g b f f c equal to 0 परत एकदा मी सांगतो मी डिटरमिनंट का घेऊ शकतो कारण पेअर ऑफ लाईन्स दिलंय तेव्हा म्हणतील शो दॅट त्याला डिटरमिनंट दाखवायचं नाही शो दॅट पेअर ऑफ लाईन्स डोंट यूज डिटरमिनंट गिवन पेअर ऑफ लाईन्स यूज डिटरमिनंट मग बघा a किती आला 0 h किती आला h k by 2 h आला k by 2 g किती आला 5 h किती आला k by 2 g किती आला 5 ओके b किती आला 0 f किती आला 3 f किती आला 3 c किती आला 4 इक्वल टू 0 पहिला 0 आहे त्याच्यामुळे काय येणार 0 नेक्स्ट k by 2 तो मायनस घ्यायचा असतो सो मायनस k by 2 इनटू बघा लीव दिस रो लीव दिस कॉलम काय ना k by 2 इनटू 4 4k by 2 4k by 2 म्हणजे 2k बरोबर 5 to 3 15 so minus 15 plus 5 into k by 2 into 3 so 3k by 2 3 into k by 2 3k by 2 and 5 to 0 0 equal to 0 मग काय झालं बघा minus k by 2 into 2k 2 ला 2 गेला so minus k square minus झाले plus so 30k upon 2 नाही चुकलं minus 15k sorry a minus plus 15k upon 2 बरोबर 15k upon 2 या फाइनल मल्टीप्लाय 5 3 15 so 15k upon 2 equal to 0 मग काय झालं बघा minus k square 15k by 2 15k by 2 म्हणजे 15k plus काय झालं 50 50 30 30 by 2 50 बरोबर k कॉमन घेतला तर काय आले minus k plus 15 equal to 0 so k equal to 0 and k equal to minus 15 so k equal to 0 and k equal to minus 15 that's all तर हा मी प्रॉब्लेम सोडवला आहे बाकीचे दोन प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवायचे आहेत याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम आहे जो मी डाउट्स इन पेअर ऑफ लाईन्स मध्ये कव्हर केलेला आहे पुढच्या 3 लेक्चर मध्ये शेवटच्या लेक्चर मध्ये तो होणार आहे ओके तर सगळे आपले प्रॉब्लेम्स झालेले आहेत